आज लवकरच उठले होते आणि सकाळचं वातावरण बघू शकता, खूप छान वाटत होतं। इकडे टेरेसवर चूल पेटवली आणि चुलीवर मस्त गरम पाणी ठेवलं होतं। खूप थंडी वाजत होती म्हणून चुलीपाशी थोड्या वेळ बसलो। इकडे सकाळी सकाळी सोयाबीनचे पोते भरणं चालू होतं। आज मार्केटला सोयाबीन नेणार होते। संध्याकाळचं आलो होतो मग आम्ही आमच्या शेतात आणि संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर वाटत होतं। इकडे तूर लावलेली होती आणि मस्त तुरीला शेंगा पण आलेल्या होत्या। रात्री जेवणात तुरीच्या सोल्याची आमटी बनवायची होती, मग थोड्याशा शेंगा तोडल्या। इकडे कोथिंबीर, पुदिना, कांद्याची पात मस्त आली होती आणि मग थोडीशी कोथिंबीर पण तोडली। या दोघांचं तर इकडे काय चालू होतं त्यांचं त्यांनाच माहिती। अभिरासाठी तर सगळं नवीन होतं, तिने तर खूप छान एन्जॉय केला। अभिराला पळण्यासाठी छान मोकळी जागा भेटली होती म्हणून तिने पुरेपूर फायदा घेतला। तिला तर कुठे पळू आणि कुठे नाही असं होत होतं। आणि हा माणूस बघा, एका लेकराचा बाप आहे पण त्याच्या अंगातलं लहानपण काय आणखीन गेलं नाही। इकडे बोराच्या झाडाला छान बोरं आलेली होती आणि या माणसाने एवढी ताकद लावून माझ्यासाठी फक्त 2 बोरं पाडली। इकडे बघू शकता गहू लावलेला होता आणि या मॅडमने इथलीच झाडाची फुलं तोडली आणि इथेच देवाला वाहिली। खरंच गावाकडे राहण्याची एक वेगळीच मज्जा असते आणि गावाकडच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळाच आनंद असतो, नाही का? चला तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉग मध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।